हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनलमध्ये। तर बघा, मी आज तुम्हाला सेकंड स्टोरी सांगत आहे, म्हणजे पार्ट 2। तर तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओला। चला सुरुवात करते मी। कुठे होती आधी? तर मी याच्या आधी सांगितलं ते पार्ट 1च समजा, त्याच्यामध्ये लिहिलं नाही आहे। पण तेव्हा माझ्या मोठ्या मुलाचं सांगितलं होतं की माझ्या मोठ्या मुलाचा काय प्रॉब्लेम होता, तर कशामुळे आम्ही इथे आलो आहे की नाही। आता मी सांगत आहे इथे आम्ही राहतो। इथून तुम्हाला सेकंड स्टोरी सांगत आहे। तर बघा, माझा मुलगा जेव्हा 9 महिन्याचा होता तेव्हा आम्ही इथे आलो होतो। तसं मग आम्ही दुसऱ्या रूममध्ये राहत होतो। दुसऱ्या रूममधून नंतर इथेच शिफ्ट झालो आम्ही। 1 महिनाच राहिलो आम्ही तिथे। याच्या वंशच्या पप्पाला काम वगैरे लागला, नंतर आम्ही इथे आलो राहायला। इथे आल्यानंतर जेव्हा इथे आम्ही राहण्यासाठी आले होतो ना, त्याच्या 1 महिन्याच्या आधीच माझे मोठे वडील वारले होते, म्हणजे ते एक्सपायर झाले होते माझे मोठे वडील। नंतर 1 महिन्यानंतर आम्ही इकडे आलो। 9 महिन्याचा मुलगा होता। 9 महिन्याचा मुलगा झाल्यानंतर आम्ही पहिल्या रूममध्ये राहिलो इराणी। नंतर तिथून दुसऱ्या रूममध्ये आलो। दुसऱ्या रूममध्ये राहिल्यानंतर मग हा लहान राहिला, तो 1.5 वर्षाचा होईपर्यंत हा लहान पोटामध्ये राहिला। तर बघा, मी असे घरी बसून सांगितले असते ना, होतच नाही। इकडे पण आहेत ना मुलं, तर सांगू नाही देत, बोलू नाही देत। घरी का बोलले असते? घरी तर त्याच्या जास्त शोर असतो, मस्ती करतात ना, त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागते। आता इकडे आहेत तर थोडं खेळत, त्यांच्याकडे पण लक्ष देणं होते आणि ते खेळत पण राहतात आणि तुम्हाला स्टोरी सांगणं पण होते। तर बघा मित्रांनो, कुठे होते मी? इथे आल्यानंतर 1.5 वर्षाचा माझा मोठा मुलगा राहिला। 1.5 वर्षानंतर मग हा लहान राहिला। लहान जेव्हा माझ्या इथं होता ना पोटामध्ये, तेव्हा माझी आई एक्सपायर झाली। कधी? ते झाली 4थ्या महिन्याच्या 8 तारखेला एक्सपायर झाली। आणि त्याच दिवशी याच्या पप्पाच्या पण बड्डेचा दिवस असतो। मग आम्ही बड्डे वगैरे काही मनवला नाही त्या दिवशी। नंतर माझा 8वा महिना चालू होता। 8वा महिना चालू असल्यामुळे मी काय गेली नाही। माझी आई एक्सपायर झाली होती, मला फोन वगैरे आला होता, पण मी जाऊच नव्हती शकत, कारण की 8व्या महिन्याचा होता लहान मुलगा। कशी गेली असती? पण मी खूप रडायची, खूप माझ्या मागं ना खूप परिस्थिती खूप डाऊन बरं, कारण की आधीचीच मी खूप दुःखी। म्हणतात ना, दुःखी माणसाला जास्त दुःख असते, तर तसंच समजा माझ्या जीवनामध्ये आता दुःखच दुःख आहे। तुम्ही माझ्या समोरची स्टोरी जी ऐकाल ना, तुम्हाला तेव्हा वाटेल माझी स्टोरी खूप दुःखाची भरून आहे। तर पूर्णपणे बघा, पण प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या। तर बघा, तेव्हा माझी आई 4थ्या महिन्यामध्ये एक्सपायर झाली। नंतर 5व्या महिन्यामध्ये माझे सासरे पण इथे आले होते, मला बघण्यासाठी आले होते। ते खूप दिवसाचे लागले होते की मला जायचे आहे, सुनेसोबत भेट करायची आहे आणि सुनेला बघायचे आहे, हा करणार तो करणार, खूप हौसिले होते। पण काय आहे ना, त्यांची हौसच पूर्ण राहिली होती, कारण की इथे आल्यानंतर त्यांना पॅरालायसिस झाला। बघा किती दुःखाचा काळ आला माझ्या मागे। मी हॉस्पिटलमध्ये भरती होती आधीच। माझ्याशी त्यांच्या बोलणं पण नाही झालं। माझ्याशी बोलायसाठी आले होते, पण माझ्याशी बोलणं पण नाही। त्यांना पॅरालायसिस झाला ना, तेव्हा ते बोलू शकतसुद्धा नव्हते। तर बघा ना, कशी गंभीर परिस्थिती आली। आणि जेव्हा माझे डिलेवरी झाल्यानंतर 23 तारखेला माझा मुलगा जन्माला आला आणि माझ्या सासऱ्यांना पॅरालायसिस झाला आणि 27 तारखेला पुन्हा माझे वडील एक्सपायर झाले। बघा, तुम्ही बघू शकता की माझ्या याच्यामध्ये किती प्रॉब्लेम आली होती ना, मला माहीत पण नव्हतं, कारण की मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती होती। माझ्या डिलेवरी झालेली होती म्हणून मला सांगण्यात नाही आलं होतं। घरी आली त्याच्यानंतर मला सांगितलं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। असंच तुम्हाला मी पुढच्या भेटतो ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला अजून समोरची स्टोरी सांगणार आहे, तर ते व्हिडिओ तुम्हाला उद्याला मिळेल। तर पूर्णपणे बघा व्हिडिओला। चला तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथेच थांबवते, कारण की आता झालेली आहे सायंकाळमुळे मी आता व्हिडिओ इथंच एंड करत आहे।